लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. कापूसवाडी व टेकडी तांडा येथील 2 महिलांवर गुन्हे दाखल. MIDC पैठण पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू विरोधात धडक कारवाई. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की MIDC पैठण पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू विरोधात धडक कारवाई करत 2 ठिकाणी छापे टाकून 2 महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. या कारवाईत 175 लिटर गावठी दारू व दारूचे रसायन जप्त करण्यात आले असून 17,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पहिल्या कारवाईत कापूसवाडी येथील मीराबाई शिवाजी राठोड वय 56 वर्ष यांच्या राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना साठवून ठेवलेली 125 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत 12,500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 फ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत टेकडी तांडा येथील अनुसायाबाई मगन राठोड वय 54 वर्ष यांच्या ताब्यातून 50 लिटर गावठी हातभट्टीच्या दारूचे रसायन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत 5,000 रुपये असून त्यांच्याविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 फ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी महिलांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास MIDC पैठण पोलीस करीत आहेत. अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री विरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.